टागोरांच्या आयुष्यातला फार चांगला किस्सा त्यांनी सांगितला होता. टागोर असं म्हणाले होते की मी मुलांसाठी लिहितो आहे, पण मुलांना आवडतं का म्हणून ते भाचीला पत्र लिहायचे, भाचीला ते कविता पाठवायचे आणि ती भाची म्हणायची नाही आवडलं. खरं तर नाही आवडले काय विशेष नाहीये, पण टागोर पुन्हा पुन्हा प्रयत्न करायचे. मुलांसाठी लिहिणं हा जगातला सर्वात अवघड कार्यक्रम असतो, मोठ्यांसाठी लिहिणं हा जगातला सर्वात छोटा कार्यक्रम असतो. त्यामुळे आता अलीकडे लोक मोठ्यांसाठी जास्त लिहितात, कारण काही लिहिलं तरी चालतं, मुलांसाठी काही लिहून चालत नाही, तर ते मुलांना भावावं लागतं. त्या दृष्टीनं तुम्ही खूप चांगले तीन मनोगत व्यक्त केलं, त्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो. आणि यानंतर नातवाला विनंती करतो आयुषला की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. बापरे, एवढे सगळेजण इतकं सुंदर बोलतायत. माझा हा पहिलाच प्रयत्न आहे मराठीत बोलण्याचा आणि दिस इज सरप्राईज फॉर मम्मी, सो शी डझंट नो मी काय बोलणार आहे. सो मला म्हणायचं आहे की हे नुसतं स्पीच नाही आहे, दिस इज लाईक अ इमोशनल राईट विच आय वॉन्ट टू एक्सप्रेस. मी मराठीत बोलणार आहे याच्या पुढे. सो इथे असलेल्या सगळ्यांचा मी मनापासून आभार मानते. आईला दिलेल्या प्रेमासाठी आणि कायम तिच्या पाठीशी उभं राहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचं खूप 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 धन्यवाद. मम्मी, आजचा दिवस खरंच आमच्यासाठी खूप खास आहे, कारण तुझा नातू तुझ्यासोबत असताना त्याच्यासाठी हे सुंदर बालकवितांचं पुस्तक पिंपळ पान प्रकाशित होणं म्हणजे हा अनुभव त्याच्यासाठी कायमचं लक्षात राहण्यासारखा आहे. आणि तो खरंच खूप खुश आहे की त्याला हे सगळं बघायला मिळतंय. आजी स्टेजवर स्पीच देतीये, दिस इज लाईक रिअली न्यू थिंग फॉर हिम. सो खूप छान वाटतंय. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला माहिती आहे तू जस्ट 1 वीक आधी कॉल केला आणि बोललीस की आपण असं ऑर्गनाईज करतोय. तर अवघ्या 2 आठवड्यात हे सगळं इतक्या नीट नियोजनाने पूर्ण झालं, हे खरंच खूप कौतुकास्पद आहे. आणि स्पेशल थँक्स टू ज्योती आणि घनश्याम पाटील सर, थँक्यू सो मच. तुम्ही हे आमच्यासाठी केलं. त्यांच्या मदतीमुळे आजच पिंपळ पान आणि व्हॉट आय रिअलाइज ही दोन्ही पुस्तकं आपल्यासमोर आली आहेत. मी असं म्हणेल पिंपळ पान हे फक्त मुलांसाठी पुस्तक नाही आहे, हे मोठ्यांसाठी पण आहे. हे लहान मुलांना आनंद देतं आणि मोठ्यांना पुन्हा एकदा बालपण आठवून देतं. आणि व्हॉट आय रिअलाइजबद्दल सांगायचं झालं तर हे पुस्तक आपल्याला सांगतं की आयुष्य फार गुंतागुंतीचं नसतं. थोडा संयम, थोडा विचार आणि प्रामाणिक प्रयत्न असेल की आयुष्य खूप सुंदर होतं. व्हॉट आय रिअलाइजबद्दल हे जस्ट इंग्लिश ट्रान्सफॉर्मेशन आहे, जेणेकरून व्हॉट मम्मी हॅज ऑलरेडी मेन्शन आमचे परदेशी मित्रमैत्रिणी हे विचार सहज समजू शकतील आणि या विचारांशी अजून चांगल्या पद्धतीने जोडले जाऊ शकतील. मम्मी, हा तुझा प्रयत्न खरंच खूप विचारशील आहे. तू आयुष्यभर आम्हाला वागण्यातून, विचारातून आणि कृतीतून खूप काही शिकवलं आणि म्हणूनच पिंपळ पान कविता शिकवतं, व्हॉट आय रिअलाइज विचार करायला शिकवतं आणि तुझं आयुष्य जगणं शिकवतं. आणि इथेच मम्मीच्या उदाहरणातनं एक गोष्ट नक्की कळते, बुद्धी आणि कष्टांची जोड असेल तर यश हे नक्की मिळतं. हे सुंदर तुझा संयम, सातत्य आणि शांतपणा हे सगळे गुण आजही आमच्यासाठी खूप खूप प्रेरणादायी आहेत. हे असं तुझं सुंदर कार्य कायम कायम आणि कायम सुरू राहावं हीच मनापासून इच्छा. शेवटी मला 4 ओळी वाचून दाखवाव्याशा वाटतात ज्या दादाने या पुस्तकासाठी लिहिल्या. the 4 liners are like that. Her words show life's true art. Soft lines that speak straight to the heart. To Mom, whose love has shaped our days, we offer this with deepest praise. Thank you so much. Namaste and thank you for listening to the speech. And thank you Ajima for organizing this. पाश्चात्य लोक जास्त काम करतात आणि कमी बोलतात, भारतीय लोक फार कमी जास्त बोलतात आणि कमी काम करतात. त्याचाही तो परिणाम असा होतो, कारण तो परदेशात राहतोय, तो ते कल्चर त्याच्यात रुजला असावं असं समजूया.